श्री स्वामी ऐका बरं त्यांचं काय म्हणजे एवढं बोलण्याची सवय नाही मला तरी बोलतो. माझं नाव तुकाराम लक्ष्मण कोहो, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी आम्ही आलो. मला पहिल्या 3 मुली आहेत. पहिल्या मुलींबाबा मुली बघितलेल्या, नंतर मला 2017 मध्ये 2 ऑगस्ट 2017 मध्ये निघाल. एक पूर्व हकीकत म्हणून थोडं सांगतो. पहिली परिस्थिती माझी अशी होती, माझं 2003 लग्न झालं. त्याच्यानंतर परिस्थिती 3 मुली झाल्या, फार अडचणीत गेली. माझ्याकडे कर्ज होतं. मी शेतकरी, काही नोकरदार नाही. शेतकरी फार अडचणी वाढत गेल्या. माझ्याकडे 7 लाख रुपये कर्ज होतं. म्हणजे मी 4 किराणावाली बदलली होती. एका 5,000 रुपये तो येत नाही म्हणून दुसऱ्याकडे जायचं, असे 4 किराणा बदलले. कारण परिस्थितीच खूप गंभीर होती. त्याच्यानंतर आम्ही मुलीवर गेले, आम्ही अडचणी यायला लागली. आम्ही इथून पाहिलं की आम्हाला असं का होतं. आम्हाला 1-2 बाप्पांनी सांगितलं की ते नारायण नागबली तुम्ही करा, परंतु नारायण नागबली करा म्हणजे आम्हाला ते महत्वच माहिती नव्हतं. म्हणजे खरं कसं करायचं, कसं मुलं करायचं, आम्हाला ते थोडं कामाला टाकलं. 5-6 वर्षामध्ये गेले आमची. त्याच्यानंतर आमचे सुधार म्हणून दुधावर मुलं होती सोन्याची, तुम्हाला वाटत असेल होतं सोन्याची दुधावर मुलं सुधार होते, पण त्यांचा अभ्यास होता. माझ्या मित्रांनी त्यांच्याकडे घेऊन गेले. ते म्हटले बघ एक चान्स हे माझ्याबरोबर तू चल. आता मी त्याच्या अगोदर 50-50 हजार रुपये दवाखान्यात घातले. म्हणजे मूल होत नव्हतं. त्यांनी ट्रीटमेंट करायची, गोळ्या द्यायच्या, आपण विश्वासाने ते चालत होतं. पण नंतर माझा मित्र भेटला. तो म्हटला एक दिवस चल, आणि त्याच्याकडे गेलो. त्यांनी पाहिलं की मला वाढव थोडा पितृदोषी, मला नारायण बलिकेशिवाय पर्याय नाही. मग आम्हाला त्यांनी कानूनीचा पत्ता दिला, मोबाईल नंबर दिला. ते आता जी कॉम्प्लेट होती तीच कॉम्प्लेट आम्हाला त्यावेळी दिली 2017. आणि नंतर यांना फोन करून विचारलं. त्यांनी आम्हाला तारीख सांगितली 2 ऑगस्ट 2017 तुम्हाला दिलेली तारीख आहे. मग आम्ही त्यावेळेस आलो. आम्ही 3 दिवस विधी पार पाडला. 3 दिवस विधी पार पाडला. माझ्याकडे 7 लाख रुपये खर्च होतो. म्हणजे खरं सांग खायला मी होतो. आर्थिक परिस्थिती मी पैसे विधीला आमचं माझे 10 लिटर दूध होतं, त्याचे जेवण मी घेतले आणि इकडे आलो. 2017 मध्ये 2 ऑगस्ट आमचा विधी संपला. आणि जसं गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सर्व काही केलं. त्याच्यानंतर आम्ही गेल्यानंतर मला 15 ऑक्टोबर 2018 मध्ये मुलगा आला. म्हणजे किती 15 महिन्यात तो खरं मुलाचा पाडला, कारण त्याला 9 महिने लागले. परंतु आर्थिक परिस्थिती माझ्याकडे 7 लाख रुपये कर्ज होतं. गेल्याबरोबर माझ्या 3 महिन्यात सगळं कर्ज दिलं. 3 महिन्यात रुपये माझ्याकडे कोणाचा. त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती बदलत गेली. आर्थिक परिस्थिती बदलत गेल्यानंतर पत्र्याचं घर होतं माझ्या वाट्यात गळत होतं. आता पत्र्याचं आहे, परंतु माझ्या त्याच्यानंतर 3 वर्षात 25 लाखातून बांगला मारली. म्हणजे एवढासा इतका मोठा फरक झाला. आणि मला आज कशी प्रकारची अडचण नाही. माझ्याकडे फळबागे, कांदा आहे, शेतावर सगळं परिस्थिती सगळं व्यवस्थित आहे. कारण ह्या ना आणि त्यावेळेस संकल्प केला होता 5 वर्षांनी 5 वर्षात येऊ. पण आम्ही एक माफी मागतो गुरुजींची, 5 वर्ष 6 वर्षाला येण्या का आम्ही तो संकल्प आता सोडलाय. आणि खूप आम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. की आमची आज भरभराटी झाली चांगलीची. मी आणि माझं भाऊ ते पण आलेले, त्यांच्यामुळेच लग्न झाले. हे होऊन गेलं सांगायचं. 9 जुलैला 2008 मध्ये मागच्या महिन्यात लग्न झाले. आणि त्यांचं एक मुलगा आता मला होत नाही. आता पोलीस भरतीमध्ये बीडमध्ये सिलेक्शन झाले. म्हणजे त्याच्या मुलाचं लग्न झाले आणि आता पोलीस मध्ये भरती पण झाली. म्हणजे एवढी परिस्थिती आमची खूप मोठ्या प्रमाणात गेली. आणि आता संकल्पही केलं. आता आमचं चांगल्या प्रकारे चाललंय. आणि मी खरं त्यावेळेस आमची फी 1500 होती. 1500 रुपये फी होती. आणि आज फी 1500ची. आणि आम्ही होऊन आलो, संकल्प सोडलाय. आणि आम्ही आज काय संकल्प आम्ही धरलेला नाही, पण आमची इच्छा झाली आम्ही परत येणार. एवढं आम्हाला म्हणजे दुधलमल सोन्याची पाटबंधारे खात्यामध्ये होते, त्या प्रमाणे नव्हते. याचे समजा विद्या होती त्यांच्याकडे, त्यांनी आम्हाला परिस्थिती सांगितली. आणि त्यावेळेस मी खरं म्हणजे त्यांच्या शब्दावर मी या ठिकाणी आलो. आणि खूप मोलाचं मोठं असं मार्गदर्शन या गुरुजींकडून झालं. मी या गुरुजींचे आयुष्यभर आभार मानणार आहे, कधी विसरणार नाही. एवढं